काय ग मम्मी एवढी शांत बसली? आज काही व्हिडिओ घ्यायचा नाही का? व्हिडिओ तर घ्यायचा आहे ग, पण काय आज एकदम शांत असं बसले. असं विचार करते ना, 2025चा आज लास्ट दिवस. उद्यापासून 2026 सुरू होत आहे. वर्षामागून वर्ष कसे नाही का जातच राहतात. थोडंसं असं थांबून विचार केला ना का असं वाटतं, मागे मागे वळून बघितलं का असं वाटतं, अरे किती काय काय गोष्टींमध्ये बदल होऊन गेला नाही का. आणि काही गोष्टी चांगल्या वाईटही घडून गेल्या. पण असं वाटतं ना की आपल्यासारखे सरळ मार्गे नाही का, सरळ चालणाऱ्या माणसांना सगळ्या गोष्टींचा त्रास होत असतो. कोणाचं काही बोलणं असो किंवा काही असो, एखादं असं सहज बोलून जातं पण आपल्या मनाला खूप लागून जातं नाही का. म्हणजे आपल्या मनात कधी कोणाविषयी वाईट नसतं. आपण एखादी गोष्ट सांगतो ना, तर ती पण समोरच्याला चांगल्या उद्देशानेच सांगतो, पण तो पण त्या गोष्टीचा वाईट अर्थ घेतो. असं म्हणजे अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत की असं मन थोडंसं नाही का खिन्न होऊनच जातं. इतकं काय टेन्शन घ्यायचं? टेन्शन तर घेत नाहीच, नेहमीच अशी मी नाही का. कोणी काही बोललं, काही म्हटलं, कशाने वाईट वाटलं, ती गोष्ट मागे टाकूनच देत असते आणि पुढं आपलं आपलं काम करत चालतच असते. असं वाटतं कधी कधी नाही का. इतका लोड नाही घ्यायचा, जाऊ दे. जे झालं ते सोडून दे याच वर्षात. तेच म्हणूनच आज जरा शांत, आज सगळा व्हिडिओ शांततेतच घ्यायचा आहे, त्याच्यामुळे शांततेचंच घेतलं. असं वाटतं पण नाही का, समोरचं कसं पटकन असं बोलतं ना की होऊन जातं म्हणतो की जाऊ दे, चल चालतच असते. ते येणाऱ्या नवीन वर्षात सगळं सगळं काही चांगलं होऊ, स्वामी समर्थ कृपेने, महालक्ष्मी मातेच्या कृपेने. कारण येणाऱ्या नवीन वर्षाची सुरुवात नेमकी गुरुवारनीच होते. आणि गुरुवार म्हणजे माझा तर एकदम खास आवडता दिवस आहे सगळ्यात नाही. मला जसं समजायला लागलं तसे मी महालक्ष्मी मातेचे उपवास पण करत आले. गुरुवारी कसं दत्तगुरूंचं पण असतं नाही का दिवस तो, आणि स्वामी समर्थांचं पण. सगळ्याच गोष्टींची ऊर्जा गुरुवारमध्ये असते, म्हणून नवीन वर्षाची सुरुवात तर चांगली व्हावी हीच इच्छा आहे. बाकी तर चालूच राहते. तर तुमच्याबरोबर काही असे तुमचे कडू वाईट अनुभव असतील तर सांगा. चला, बाय बाय.